पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी नेत्रा, तुमची काळजी घ्यायला म्हणून तुमचे बाबा मला इथे घेऊन आले। नेत्रा, तुझी काळजी घ्यायला तुझ्या आजूबाजूला सतत असणार आहे। सतत? मला माहिती आहे साहेब, तुम्हाला माझी गरज नाही आहे, पण शेखर साहेब मला इथे ज्या कामासाठी घेऊन आलेत ते काम मी मनापासून करेन। मी पण येऊ तुमच्या बरोबर? कशाला? मी बॉडीगार्ड आहे ना तुमची, मग बॉडीगार्डने नेहमी सोबत यायचं असतं म्हणून। शांत हो, शांत हो। वावत चाललेत शेखर। मी अगदीच समजू शकते की त्यांना तुझी काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण त्यासाठी इतकं मोठं खोटं बोलायचं त्यांनी? नेत्रा नर्स नाहीये ही किती मोठी गोष्ट आहे आधी, ती लपवली त्यांनी आपल्यापासून। त्यांचा माझ्यावर विश्वास नाहीये, याहून मोठं दुःख नाही माझ्या आयुष्यात। मला पण काहीच कळत नाही आई। मला शेखरचीच काळजी वाटायला लागली आता। म्हणजे ते बिचारे तुझ्या भल्यासाठीच करतायत रे सगळं। कसं समजवणार आपण त्यांना? स्टिल आय एम नॉट गेटिंग इट। नेत्रा माझं रक्षा कवच आहे असं का म्हणतायत ते? आय अग्री, नेत्राने माझा जीव वाचवलाय, पण हे रक्षा कवच वगैरे किती अनबिलिव्हेबल आहे। नाहीतर काय। एकतर माझा या सगळ्यावर विश्वास नाही, पण बाबांसारखा एवढा शिकलेला माणूस, एवढा मोठा बिझनेसमॅन हा असा विचार करतो? एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? नेत्रांनी स्वतः फोन करून शेखरना सांगितलं की तुझा जीव धोक्यात आहे, आणि मग ते तुला वाचवायला इथे धावत आले हॉस्पिटलमधनं। म्हणजे नेत्राला आधीच माहीत असणार ही गोष्ट। तोच प्रश्न मला पण पडलाय आहे। म्हणजे दोन पर्याय असू शकतात। एकतर शेखर जसं सांगतायत तसं काहीतरी गूढ असेल जे आपल्याला कळत नाहीये, किंवा दुसरा पर्याय असा आहे, आधी नेत्राला हे सगळं आधीच माहीत असणार। म्हणजे मग मला जो संशय आहे तो खरा आहे ना आधी? ती या कटात सहभागी असणार नाही का? आई, पण हे जर असं असतं तर तिने स्वतःहून फोन करून का सांगितलं असतं बाबांना माझ्या जीवाला धोका आहे म्हणून? आपण तिला ओळखण्यात चूक करतोय असं नाही ना होते? म्हणजे तीच विष देतीये आणि तीच विष उतरवतीये। म्हणजे ती हे सगळं शेखरचा विश्वास संपादन करण्यासाठी करते। शेखर तिच्यावर नंतर डोळ्यावर पट्टी बांधून विश्वास ठेवणार, म्हणजे ती काहीतरी मोठं करून जाणार, आणि आपण फक्त आणि फक्त पश्चाताप करत राहणार। आधी पाणी तोंडापर्यंत आलं रे, ते डोक्यावरून जायच्या आत आपल्याला काहीतरी करावं लागेल, आणि त्यासाठी एकच उपाय आहे, नेत्राला या घरात परत येऊ न देणं। आणि ते फक्त तू करू शकतोस आधी। प्लीज। आई बोल ना माझ्याशी, आई बोल ना ग। काय करू बोलू? तू पुन्हा याच विषयावर बोलणार, मी पुन्हा ओरडणार। नेत्रा ग, माझा मलाच त्रास होतो। आई पण मी जर इथे राहिले तर गावकरी जो त्रास देतील ना तो जास्त असेल। त्यांना वागू देत ना, जसं वागायचं तसं देऊ दे त्रास।
मी समर्थ आहे त्यांना उत्तर द्यायला. पण इथे निदान तू माझ्या डोळ्यासमोर तरी असशील. अगं आमच्या जीवाला घोर तरी नसेल नेत्रा. अगं पण तू कशाला एवढी काळजी करतेस? ती माणसं खूप चांगली आहेत. शेखर साहेब, केतकी काकू, अद्वैत साहेब सगळे खूप चांगले आहेत. माझी खूप काळजी घेतात. खरं नेत्रा, अगं का त्रास देतेस तू? तुला सांगून कळत नाही का? नाही जायचंयस कुठे? आई पण अद्वैत साहेब. नेत्रा बास. या विषयावर ना तू अजून एक शब्दही बोलणार नाहीयेस माझ्याशी. आई ऐक ना. आई आई लागत का नाहीये शेखरचा फोन? आई हं? काय ग, कसलं टेन्शन आलं? टेन्शन कसलं? तेच विचारतोय, कसलं टेन्शन? काय झालं काय नेमकं? म्हणजे कालचा प्लॅन फेल गेला म्हणून एवढं टेन्शन आलंय का? कसला प्लॅन? काय बोलतोयस तू? आई प्लीज, मी एवढा मूर्ख नाहीये. अद्वैतला मारण्याचा प्लॅन तुझ्याशिवाय अजून कोण करणार आहे? मी नाही केलंय हे. कमॉन आहे, आता तरी मान्य कर, का सगळं लपवतेस माझ्यापासून? मी का लपवे तेजस? आई जरा नीट बघ माझ्याकडे. मी तेजस आहे ग, मिस्टर राजाध्यक्षाने मला मूर्ख नको बनवूस तू. तेजस हे बघ, नाही म्हणजे एक सिंपल गोष्ट आहे, मला सांग. मांजर जर किचनमध्ये गेला आणि सगळं दूध अचानक संपलं तर आपला संशय कोणावर येणार? त्या मांजरावरच ना. बेशुद्ध होते मी. डोकं अजूनही जड आहे माझं. शुद्धीवर आले तेव्हा मलाच कळलं नाही की हे सगळं काय चाललंय, काय झालंय. मग तू जर हे सगळं केलं नाहीस तर मग कोणी केलं? चोर आले होते म्हणाला ना शेखर. कमॉन आहे, हे बघ, हे प्रकरण चोरी इतकं साधं नाहीये, तुलाही माहितीये. हो पण मला कळत नाहीये नेमकं काय चाललंय. एका ठिकाणी ते मिस्टर राजाध्यक्ष त्या नेत्राला घेऊन परत येत आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्या शिवाय अजून कोणीतरी आहे ज्याला अद्वैतचा जीव घ्यायचाय. मागच्या वेळेला तेजसने अद्वैतला मारायला गुंड पाठवले. त्याला आता काही कळलं तर तो काय करेल काही सांगता येत नाही. नाही नकोच, नको. त्याला काही कळायला नको आणि तेजस अडचणीत यायला नको. काही गोष्टी या मला माझ्यापर्यंतच ठेवाव्या लागणार. ताई, आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली. नेत्राला माझ्या कुटुंबानं घराबाहेर काढलं, पण अशी चूक पुन्हा होणार नाही. माफ करा ताई, मी तुम्हाला प्लीज विनंती करतोय, प्लीज. साहेब, हात जोडून काही होणार नाही. नेत्रा कुठेही जाणार नाहीये. तिला इथे राहून जो काही त्रास व्हायचा आहे ना तो होऊ दे, पण निदान ती आमच्या डोळ्यासमोर तर असेल. ताई प्लीज विनंती करतो. साहेब, अहो नेत्राला घरी घेऊन जात होता तेव्हा हात जोडून म्हणाला होता, एक बाप त्याच्या मुलाच्या जीवाची भीक मागतोय. मग आज मी हात जोडून विनंती करते, नेत्राला घेऊन जाऊ नका. एक आई तिच्या मुलीच्या जीवाची भीक मागते. साहेब या तुम्ही. साहेब तुम्ही या, नाही तर मला आता पोलिसांना बोलवावं लागेल. सुनबाई, स्वतःला आवर. तुझा राग समजू शकतोय मी. अगं पण हे काय वागणं आहे तुझं? नाही ठीक आहे. नेत्रा अद्वैतचं रक्षा कवच आहे. तिने अद्वैत सोबत असणं गरजेचं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, पुन्हा अशी चूक आमच्याकडनं होणार नाही. मी कधी तिला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. साहेब, अहो खूप सहन केलंय तिने. आता या सगळ्यापासून मला तिला दूर ठेवायचं आणि तुमचे हे खेळ ना तिच्यासाठी जीव घेणे ठरतील.
माफ करा मला. मी नाही पाठवणार तिला आता. ताई प्लीज प्लीज असं करू नका. माझ्या अद्वैतला काही झालं ना तर मी जगू शकणार नाही हो. माझं आयुष्य त्याला देता आलं असतं ना मी दिलं असतं, आत्ता प्राण सोडला असतं. पण ते शक्य नाहीये ना. फक्त नेत्रा आणि नेत्राच त्याला सुरक्षित ठेवू शकते. मी तुमच्या पाया पडतो. हवं तर साहेब तुम्ही काय करताय? उठा उठा साहेब उठा. असं नका करू, प्लीज उठा. माझ्या मुलाच्या आयुष्याची भीक मागतो मी तुमच्याकडे. नेत्राचे आमच्या घराशी ऋणानुबंध जोडले. नेत्रा आमच्या कुटुंबाचा भाग झाली. प्लीज नाही म्हणू नका. नेत्राला माझ्याबरोबर पाठवा. मी तुम्हाला वचन देतो तिला पुन्हा कुठलाही त्रास होणार नाही, तिच्या केसालाही धक्का लागणार नाही. वचन देतो मी तुम्हाला. पण प्लीज नाही म्हणू नका. नेत्राला घरी येऊ दे माझ्या. प्लीज. आधी यांच्याशी काही बोलणं झालं का? माझा फोनच नाही उचलत आहेत. माझा झाला फोन. मग काय झालं बोलणं? म्हणजे सांगितलंस का नेत्राला आणू नका? बाबा ड्राईव्ह करतायत आणि नेत्रा त्यांच्या बरोबरच असेल आई, त्यामुळे आत्ता मला काहीच बोलता नाही येईल. काकुमा काय झालं? आधी आय एम सॉरी. मी पुन्हा एकदा सांगते तुला, पण तुझ्या लक्षात आहे ना, आपल्या घराच्या भल्यासाठी नेत्राला या घरात येऊ देऊ नकोस तू, प्लीज. ती या घरात आल्यापासून तुला आठवतंय का संकटांवर संकट येत आहेत नुसती. बाबा बाबा थोडक्यात वाचले आधी. लक्षात येतंय का तुझ्या? पुन्हा नेत्राला या घरात येऊ देणं म्हणजे पुन्हा आपणहून संकटांना आमंत्रण दिल्यासारखं आहे. प्लीज करू नकोस असं. आई चल आरतीचं ताट घे, सेलिब्रेशन करूया, तयारीला लागूया. चला चला पटकन चला. काय झालंय? मिस्टर राजाध्यक्ष आले त्या नेत्राला घेऊन.
नेत्रा, पुन्हा एकदा आमच्या घरात वेलकम. ये ना आत ये. शेखर, तुम्ही काहीही ठरवलं असलं तरी आज अद्वैत नेत्राला काही घरात पाऊल ठेवू देणार नाही. अगं अशी काय बघतेस? आत ये. मी तुला या आधीही सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो समजावून, सगळ्यांसमोर सांगतो. हे घर तुझंच आहे असं समज. आणि हो, तू अद्वैतचं रक्षा कवच आहेस. त्याची व्यवस्थित काळजी घ्यायची आणि 24 तास त्याच्याबरोबर राहायचं. तू फ्रेश हो. आधी तूही बाबासारखा वावत चाललायस का? का नाही थांबवलंस नेत्राला? तू तिला येऊ देणार नव्हतास की नाही घरात? आई हो, पण आधी मला खरंच भीती वाटते रे. तिच्यामुळे आपल्या घरातल्यांना त्रास होऊ शकतो. शेखर चुकीचा विचार करतायत. मला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांग, जिच्यामुळे बाबांचा जीव गेला असता ती कुणाचं रक्षा कवच कसं बनू शकेल? आई आई मला कळतंय सगळं, पण तू तू प्लीज जरा वेळ शांत बस ना प्लीज. माझ्या घरातल्यांना जर त्रास होणार असेल तर कशी शांत बसू मी आधी? आई तू तू का नाही थांबवलंस तिला? आई मी थांबवणार होतो, पण तू पाहिलंस ना बाबा किती इमोशनल झाले त्या सगळ्या बाबतीत. तूच म्हणतोस ना की सगळ्या गोष्टींचा आपण प्रॅक्टिकली विचार करायला हवा. आई बरोबर आहे तुझं, पण बाबांनी ऑलरेडी ब्लाइंडली विश्वास ठेवलाय नेत्रावर. आता जर मी तिला अडवलं असतं तर बाबा हर्ट झाले असते, आणि मला बाबांना हर्ट नाही करायचं. मोस्ट इम्पॉर्टंटली मला बघायचंय आता की नेत्रा काय करते ते. म्हणजे ती म्हणते ना मी रक्षा कवच आहे. मला बघायचंच आहे आता की तिला असं का वाटतंय.
आत्मविश्वास आणि मूर्खपणा यात फरक असतो नेत्रा. तू या घरात परत आलीस हा मूर्खपणा आहे तुझा. कशासाठी आली आहेस तू? हा, तुझ्या डोळ्यात भीती दिसतीये. तू काय रक्षा कवच बनणार आहेस अद्वैतचं? ही शांतता ना खूप आवडते मला. या शांततेमुळे हे सिद्ध होतंय नेत्रा की युद्ध सुरू होण्यापूर्वीच तू हरलीयस. शांततेचा आवाज सगळ्यात मोठा असतो बाईसाहेब. आणि युद्धाची तयारी सुद्धा शांततेतच केली जाते. तुम्ही जर याला युद्ध म्हणणार असाल तर ठीक आहे. मी तयार आहे या युद्धात उतरायला. तुला खरंच असं वाटतंय की तुझा निभाव लागेल माझ्या पुढे? या आधी जे घडलं ते नाही थांबवू शकले मी, पण या पुढे जे घडणार आहे त्यासाठी मी तयार आहे. तू माझं काहीही बिघडवू शकणार नाहीस. मी तुमचं काही बिघडवायला आलेच नाहीये. मी इथल्या माणसांसाठी आले. एवढ्या कमी दिवसात या घराची, या घरातल्या माणसांची बरी ओढ लावून घेतलीस तू. ओढ लावून घेता येत नसते बाईसाहेब, ओढ लागते. एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात माझ्या मर्जीशिवाय पानही हलत नाही. कुठली फांदी ठेवायची, वाढू द्यायची आणि कुठली छाटायची आणि कुठलं झाड मुळापासून उपटून काढायचं हे मी ठरवते. असं काहीही होणार नाहीये. मी तसं होऊ देणार नाही, कारण साक्षात त्रिनयना देवी माझ्या पाठीशी आहे. कोण आहे त्रिनयना देवी? काय करणार आहे ती माझं? ती माझं काहीही बिघडवू शकत नाही नेत्रा. बाईसाहेब नका करू असं. तुमच्या मनात जे काही आहे ना ते काढून टाका. अजूनही वेळ गेली नाहीये. त्रिनयना देवी माफ करेल तुम्हाला. या घरात फक्त आणि फक्त माझ्या मनासारखं घडतं आणि तसंच घडत राहणार. कळतंय तुला? काय घडणार आहे ते येणारा काळच ठरवेल. तुम्हाला असं वाटतं ना की हे घर तुमच्यामुळे आहे, तुम्ही म्हणाल तेच घडेल, पण तसं नाहीये. हा तुमचा गैरसमज आहे. हे घर तुमच्यामुळे नाहीये, तुम्ही या घरामुळे आहात. शेखर साहेब जरीही मला अद्वैत साहेबांचा रक्षा कवच म्हणून या घरात घेऊन आले असले तरीही मी या संपूर्ण घराचं रक्षण करेन. ठीक आहे, बघूया आता कोण कोणाला भेदणार, कोण कोणाला आडवं पाडणार. बघूया सगळं. पण मला जे करायचंय तेच करणार नेत्रा. मला कोणीही अडवू शकत नाही, तुझी त्रिनयना देवी सुद्धा. कळलं? ठीक आहे बाईसाहेब, मी सुद्धा शब्द देते तुम्हाला. हे रक्षा कवच तुम्ही कधीच भेदू शकणार नाही. या घराला जीव लावणाऱ्या व्यक्तीच्या नशिबात जीव देणंच लिहिलंय. तुझी आणि ममताची नियती एक असू नये.
आई अरे तन्मय, मला सांगायचं ना आईला डिस्चार्ज मिळतोय ते, मी आलो असतो लगेच. हो, मला वाटलं फोन करावं, पण म्हटलं तुमची दगदग होईल, मीच आणलं. बरं केलंस. ही आई सावकाश. आता बरं वाटतंय ना? काही त्रास तर होत नाही ना? नाही. बस तू बस आधी. बस आई. मी पाणी घेऊन येते. आई डिस्चार्ज देताना डॉक्टर काय म्हणाले? डॅड, आता शी इज परफेक्टली फाईन, पण डॉक्टर म्हणालेत की आजोबांचं तिने खूप टेन्शन घेतलंय. आई नको काळजी करूस, होईल सगळं ठीक. यांची अवस्था पाहवत नाही रे. याचं सगळं काय होऊन गेलंय. यांना आता जरा कुठे बरं वाटायला लागलं होतं, बोलायचा प्रयत्न करत होते, हालचालही करायला लागले होते. हे पाणी घ्या. बस. तेव्हा माझी काय परीक्षा घ्यायची ठरवली ना, काही कळतच नाहीये मला. किती वर्ष यांचं आजारपण चाललंय. आत्ता वाटत होतं बरे होतील, अगदी निष्प्राण होऊन पडलेत रे. पण तू बरं केलंस, त्या नेत्राला घराबाहेर काढलंस ते. तिच्यामुळेच सगळं झालंय. ही इथे काय करते? शेखर, ही काय करते इथे? तू हिला घराबाहेर काढलं होतंस ना? काय चाललंय काय? आई आई आधी शांत हो बघू, शांत हो. कशी शांत होऊ? ही यांच्या जीवावर उठली आणि मी शांत हो? तुम्ही नका त्रास करून घेऊ आई. अगं मला हिचा त्रास होतोय. हिला बाहेर जायला सांग, घराच्या बाहेर जायला सांग. आई मी तुला सगळं समजावून सांगतो, आपण आज जाऊन बोलूया. तू आधी रूम मध्ये चल. चल नाही, आधी हिला घराच्या बाहेर काढ. प्लीज एकदा माझं ऐकून तर घे. अरे शेखर, आई मी तुला सगळं समजावून सांगतो, पण आपण आज जाऊन बोलूया ना. प्लीज चल. ये सावकाश. तन्मय हो, ये आजी. नेत्रा प्लीज सगळ्यांसाठी चहा कर. तुम्ही घेणार चहा? या नेत्राला एवढं गृहीत धरायला नको होतं मी. वेळीच गोष्टी घडवून आणल्या असत्या, काहीतरी इलाज केला असता तर आज हा दिवस आलाच नसता. बोल ताई, ऑल ओके ना? हो. का असं विचारतोस? असं का विचारतोस म्हणजे? माझा कोणाला संशय आलेला नाहीये ना? नाही. पुण्याला परत? एवढी काय घाई आहे तुला बंटी? घाई काय लागले म्हणजे? अगं तुमच्या घरात जे सगळं सामान दागिने मी चोरलेत ना, ते माझ्या घरात ठेवलेत मी. उद्या समजा कोणाला माझा संशय आला ना, तर मी अडकीन त्यात, म्हणून विचारतोय. किती निर्लज्ज आहेस रे तू. काय सगळं व्यवस्थित प्लॅन करून दिलं होतं, तरी अद्वैत वाचला. हे बघ ताई, या विषयावर आपलं बोलणं झालेलं आहे. शेखर आडवा आला म्हणून हे सगळं. बंटी तुला कळत नाहीये मला इथे काय काय सहन करायला लागतंय. काय सहन करावं लागतंय? तो शेखर नेत्राला परत घेऊन आलाय घरी. का तर म्हणे ती रक्षा कवच आहे. आता ही काय भानगड आहे ताई? मी तुला सांगतोय, त्या नेत्रापासून सावध राहा. ही नक्की आडवी येणार आपल्याला. पण तुला माहितीये बंटी, ती डोळ्यात डोळे घालून बोलायला लागली आता.
अरे बंटी, तेच सांगते मी. आम्ही व्यवस्थित आहोत, तू नको काळजी करूस. मी करते तुला थोड्या वेळाने फोन. तुमचं चालू द्या. आता माझ्यापासून काय लपवायचं? साहेब, तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी आणली आहे. साहेब, कसे आहात तुम्ही? तुम्हाला परवा रात्री काही लागलं नाही ना? साहेब, तुम्ही कॉफी घेता? मी जरा खोली आवरते. काय करून ठेवलंय तुम्ही खोलीचं? थोडा वेळ तुमची बॉडीगार्ड तुमच्या बरोबर काय नव्हती, केवढा पसारा करून ठेवलाय. घेता कॉफी? साहेब, तुमचा राग अजून गेला नाहीये का? नसेल गेला तर काय राग घालवण्यासाठी सुद्धा औषध देणार आहेस का तू आता? ओ सॉरी सॉरी सॉरी, मी विसरूनच गेलो. तू नर्स सुद्धा नाहीयेस धड, नाही का नेत्रा? साहेब, नेत्रा तू नेत्रा. साहेब, तुम्ही मागे वा, काच लागेल पायाला. तुम्हाला भाजलं नाही ना? नाही, मला नाही भाजले, पण तू काय करते? तुम्ही जरा मागे वा ना, काच लागेल. नेत्रा, तू इडियट आहेस का? तू उठ साहेब. तू आधी उठ, तिथे बस. साहेब, मी एवढं. नेत्रा, तुम्ही सावकाश. मी बघतो, तू बस आधी. भाजलंय का खूप तुला? नाही, एवढं काही नाही झालंय. तुला थंड कॉफी घेऊन आली होतीस मला? आधी ना स्वतःची काळजी घ्यायला शिक, मग दुसऱ्याचं काय ते रक्षा कवच का काय ते बनायला जा. स्वतःची पण नीट काळजी घेता येत नाही. बघू, दाखव. साहेब, एवढं काही नाही. जस्ट शट अप. तू या घरात परत आलीयस याचा अर्थ असा नाही होत की मी तुला माफ केलंय. हे जे काही चाललंय ना, ते फक्त आणि फक्त माझ्या बाबांसाठी करतोय मी. त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर म्हणून. आय डोंट नो ते असे का वागतात, पण मला त्यांना हर्ट नाही करायचंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही चाललंय ना, ते फार दिवस लपून नाही राहणार.
बरोबर आहे साहेब तुमचं. हे फार दिवस लपून नाही राहणार आणि राहायलाही नको. कुठे जातात? वॉशरूमला जाऊ. काकू पुरे झालं. काय झालंय? तुम्ही पण रागावलात का माझ्यावर? काकू काय झालंय? काकू काकू काय झालं सांगा मला. काय झालं? नेत्रा, मला मला केदारची खूप आठवण येते. मी खूप मिस करते त्याला. नेत्रा, मला माहित नाही तो कुठे आहे, कसा आहे, पण तो एक ना एक दिवस परत येईल या आशेने आयुष्य जगते ग. नेत्रा, शेखर भाऊजी म्हणत होते की तू आधीचं रक्षा कवच आहेस. म्हणजे आधी बरोबर जे काही वाईट घडणार आहे ते तुला सगळं आधीच कळत असेल ना? खरंच कळत असेल का ग तुला? म्हणजे माझ्या केदारच्या बाबतीत पण काहीतरी बघ ना, काहीतरी कळतं का बघ ना. तू कधी येईल पण सांग मला. तुम्ही शांत व्हा, एकदम शांत व्हा. बसा इथे, बसा. हळूहळू हळू शांत बसा. बसा बसा काकू, बसा बसा. बस बस बस. खूप रडला, बस. काकू केदार काका परत येणार की नाही मला खरंच माहित नाही. पण मी हे नक्की सांगू शकते की सत्य कितीही लपवून ठेवलं तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. तू असं का बोलतेस नेत्रा? तुला काही झालंय का? कुणाबद्दल काही सत्य कळलंय का? नाही, तसं काही नाहीये काकू. आणि आता तुम्हीच म्हणालात ना की केदार काका कधीतरी परत येतील, या आशेभरात तुम्ही. एक दिवस नक्की तुमच्या मनासारखं होईल. आता रडायचं नाही. काकू पुरे झालं, पुरे. आता अजून प्यायची नाही. मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते. विश्वास ठेव माझ्यावरती. नेत्रा अद्वैतचं रक्षा कवच आहे. तिच्यामुळे आपला अद्वैत सुखरूप आहे. पण असं का वाटतंय तुला? मला फक्त वाटत नाही, खात्री आहे म्हणून सांगतोय. तू मला नीट सगळं सांग बघू. हे बघ आई, जेवढं मी तुला सांगू शकत होतो तेवढं सांगितलंय. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, नेत्रामुळे आपला अद्वैत सुरक्षित आहे, असेल कायम. पण मला ती माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय. तिला सांग माझ्या समोर यायचं नाही. आई असं करू नकोस प्लीज. अरे माझ्या नवऱ्याच्या जीवाशी खेळलीये ती आणि तू मला सांगतोयस असं करू नकोस. आई काय चाललंय काय तुझं? ते काही नाही, तू तिला बजावून सांग हे हॉस्पिटलमधून घरी आले की त्यांच्या समोर यायचं नाही.
तिची सावली सुद्धा मला यांच्यावर पडू द्यायची नाहीये. आणि शेखर, मी तिला कधीच माफ करू शकणार नाही. अरे तुझ्या बाबांना तिनेच औषध पाजलंय ना. अरे शेखर, मी तुला विचारतेय. नेत्राला संकेत मिळाला म्हणून बाबांचा जीव वाचला. पण मग बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न कोणी केला असेल?